आणि आता बुलेटिनमध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बातम्या टॉप 50. जालन्यातील अंदरवाली सराटी इथं आज संवाद बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पार पडणार आहे. 29 ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मराठा बांधवांना आज अंदरवाली सराटीमध्ये बोलवण्यात आले. ईटी पेपर फुटी प्रकरणी आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. भिवंडी न्यायालयामध्ये सोमवारी आरोपीनं आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर न्यायालयानं त्याला 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. साईबाबांना गुरुस्वरूप मानणाऱ्या लाखो साई भक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केली आहे. साईबाबा संस्थानच्या वतीनं देखील भक्तांच्या देणगीतून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिर व परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईनं देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथून अक्कलकोटकडे निघालेल्या स्वामी समर्थ पालखीचं गावात भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलं. या पालखीचं हे सलग 4थं वर्ष असून वरुड चक्रपान ते अक्कलकोट असा सुमारे 15 दिवसांचा पायी प्रवास करत पालखी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी रवाना होते. यंदा या पालखीमध्ये सुमारे 200 वारकरी भक्त सहभागी झाले. आजपासून पुढील 3 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. 29 ते 31 जुलै या कालावधीमध्ये विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी या भागात वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज आहे. नागपुरात आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले होते. आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नागपूर शहरासह 3 तालुक्यामधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनज गावातील आठवडी बाजारामध्ये चिखल साचला आहे. नागरिकांना याच साचलेल्या चिखलामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतोय. 52 गावांमधील नागरिक या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येत असले तरी मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतोय. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये 2025-26 मध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळता दुसऱ्याच व्यक्तींना मदत मिळाली. कृषी सहाय्यकानं कागदोपत्रीच अहवाल तयार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. रायगड पोलिसांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. सायबर फसवणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या म्यूल अकाउंट धारकांविरोधात विशेष कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 23 गुन्हे दाखल केले. तसंच जिल्ह्यातील सर्व संशयित म्यूल अकाउंट धारकांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य बेरोजगार सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त यांची भेट घेतली. सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कामं देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. वाशिम पोलिसांनी 4 चाकी वाहन चोरीच्या 3 गुन्ह्यांचा उलगडा केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईमध्ये आरोपीकडून 80,000ची रोख रक्कम, 1 कार आणि टूल किटसह 5,81,000चा मुद्देमाल जप्त केला आहे.